उष्णतेच्या लाटेचा सामना जगभर साऱ्यांना करावा लागत आहे। जगातील सर्व देशांना कमी जास्त प्रमाणात याचा तडाखा सोसावा लागत आहे। हजच्या यात्रेत 1300 पेक्षा जास्त माणसे उष्माघाताने मृत्यू पावली आहेत। ज्यांना या तापलेल्या हवेचा फटका बसला आहे अशा व्यक्तींचा अचूक आकडा नेमका सांगता येणार नाही। सौदीमध्ये तापमान 52 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा अधिक वाढले होते। पाकिस्तानमध्ये ते 53 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचले होते। अमेरिका, युरोपमधील साऱ्या देशांना तापमान वाढीचा दणका बसणे सुरू झाले आहे। कॅनडामध्ये तापमान 49 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचले होते। त्या साऱ्या प्रदेशात उन्हाचा सर्वात जास्त चटका जुलै महिन्यात बसत असतो। अजून जूनही संपलेला नाही। ही लक्षणे चांगली नाहीत। या साऱ्याचे गांभीर्य माणसांच्या लक्षात येत नाहीये। हे दुर्दैव आहे। तापमान वाढीच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी काय करावे लागेल हेच अनेकांना माहीत नाही। जगभर वणव्यांचे प्रमाण वाढत आहे। हजारो झाडे जळून खाक होत आहेत। उत्तराखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेशातील जंगलांना वणव्याचा तडाखा बसला आहे। स्पेन, तुर्की, ग्रीस देशातील अनेक झाडेही वणव्यात जळून खाक झाली आहे। कॅनडातील जंगले अनेक महिने जळत आहेत। वणव्यांचे सत्र अमेरिकेतही सुरू झाले आहे। तापमान वाढ रोखण्यासाठी वणवे रोखता यायला हवेत, पण वणवे विझवण्याच्या उपक्रमात माणसे सहभागी होतात का याचे उत्तर नाही असे आहे। सह्याद्रीच्या परिसरात पेटणारे गवती वणवे लागू नयेत, लागलेच तर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत। वणवारोधक रेषा आखल्या जायला हव्यात। विद्यार्थ्यांना याचे धडे मिळायला हवेत। खूप मोठ्या प्रमाणावर झाडे लावायला जगवायला हवीत हे साऱ्यांना कळते। बऱ्याच मोठ्या विस्तारात पसरणारी, जमिनीला थंड ठेवणारी झाडे कोणती? अनेक माणसांना या प्रजातींची नावेही माहीत नाहीत। डोंगर उतारांवर पावसाच्या पाण्यावर जगतील अशा स्थानिक वृक्षजाती लावाव्या लागतील। माणसांना फळे देणारी आंबा, काजू, फणसासारखी झाडे लावायची असतात। रानात निसर्गतः वाढणारी, प्राण्यांना अन्न देणारी करवंदे, तोरणे, अळू, असाणा यासारख्या जातींची झाडे लावली जात नाहीत। तापमान वाढीचा बराच त्रास प्राण्यांनाही होत आहे। अनेक प्राणी जाती नाहीशा होत आहेत। प्राण्यांना अन्न पुरवणाऱ्या वनस्पती लावता येतील। वृक्ष जागरूक मुले तयार व्हावीत यासाठी स्पर्धा ठेवता येतील। उजाड होत जाणाऱ्या डोंगर उतारांवर झाडे लावण्याचे काम तरुण मुलांनीच करायला हवे। त्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे काम व्हायला हवे आहे। वृक्ष जागरूक समाज निर्माण व्हावा यासाठी अभिनव सण निर्माण करावे लागतील। काळानुरूप वेगळ्या प्रथा परंपरा सुरू करायला हव्यात। नवीन प्रतीके निर्माण करावी लागतील। यापैकी बरीच कामे सामान्य माणसे सहज करू शकतील। फक्त ती कामे करण्याची इच्छा हवी। माणसांना तापमान वाढ नको आहे, पण ती रोखण्यासाठी पैसे आणि वेळ खर्चायला माणसे तयार नाहीत। तापमान वाढीचे परिणाम साऱ्या जीवनचक्रावर होणार आहेत। गेल्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा तडाखा काय असतो याची जाणीव साऱ्यांना झाली आहे। ही ताप यापुढे वाढतच जाणार आहे। हा बिघाड आवाक्या पलीकडे गेल्यानंतर पैसे उपयोगाचे नाहीत। ही फक्त सुरुवात आहे। तापमान वाढीचा हा वेग कमी करण्यासाठी काय करता येईल हा प्रश्न स्वतःला विचारा। हवा तर जाणकाराचा सल्ला घ्या। उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा। आवाक्यात असेल ते काम झोकून देऊन करा। या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास संपर्क साधा ही विनंती आहे। धन्यवाद।